कर्क रास कर्क राशीच्या जातकांना या आठवड्यामध्ये चंद्राचा बदलता स्वभाव आणि शनीचा स्थिर प्रभाव कर्क राशीच्या जातकांवर विशेष परिणाम करणारा ठरेल. चंद्र हा तुमचा स्वामीग्रह असल्याने भावनांमध्ये चढउतार जाणवतील. गुरुचा अनुकूल दृष्टीप्रभाव तुम्हाला योग्य मार्गदर्शन, योग्य लोकांची साथ व आत्मविश्वास वाढवणारा ठरेल. सूर्य-बुध युतीमुळे कौटुंबिक व व्यावसायिक निर्णयामध्ये स्पष्टता येईल. हा आठवडा भावनांपेक्षा विवेकाला प्राधान्य देण्याचा आहे. नोकरी करणाऱ्या कर्क राशीच्या जातकांसाठी हा आठवडा तुमची जबाबदारी वाढवणारा ठरू शकतो. वरिष्ठांकडून नेहमीपेक्षा जास्त अपेक्षा असतील, पण तुम्ही त्या पूर्ण करू शकाल. सरकारी, बँकिंग, शिक्षण, आरोग्य, प्रशासन, रिअल इस्टेट व सुरक्षा क्षेत्रातील लोकांना या आठवड्यात विशेष स्थिरता लाभेल. कामाच्या ठिकाणी भावनिक प्रतिक्रिया टाळा. शांत व व्यावसायिक वर्तन ठेवल्यास प्रगती निश्चित आहे. व्यावसायिकांना हा आठवडा संथ पण स्थिर प्रगती देईल. जुने क्लायंट, आधीचे संपर्क पुन्हा कामात येऊ शकतात. रिअल इस्टेट, खाद्यपदार्थ, डेअरी, घरगुती उद्योग, कन्स्ट्रक्शन व महिला संबंधित व्यवसायांना ह्या आठवड्यात विशेष लाभ घेता येईल. नवीन गुंतवणूक करताना कुठल्याही प्रकारची घाई करू नका. अनुभवी व्यक्तींचा सल्ला घ्या. विद्यार्थ्यांसाठी हा आठवडा भावनिकदृष्ट्या संवेदनशील असू शकतो. मन भटकण्याची शक्यता असल्याने अभ्यासासाठी ठराविक वेळापत्रक ठेवा, म्हणजेच अभ्यासाचं नियोजन करा. आर्ट्स, सायकॉलॉजी, मेडिकल, नर्सिंग, समाजशास्त्र व इतिहास विषयातील विद्यार्थ्यांना या आठवड्यात विशेष प्रगती साधता येईल. घरातील पाठिंबा अभ्यासात तुम्हाला मोठी मदत करेल. वैवाहिक जीवन व प्रेमसंबंध असणाऱ्यांना तुमचा भावनिक जिव्हाळा वाढणार असून जोडीदाराच्या भावना समजून घेतल्यास नातेसंबंध अधिक दृढ होतील. प्रेमसंबंधात प्रामाणिक संवाद केल्यास गैरसमज दूर होतील. अविवाहित कर्क राशीच्या जातकांना कुटुंबामार्फत काही नवीन प्रपोजल येऊ शकतात. आर्थिकदृष्ट्या आठवडा सुरक्षिततेचा विचार करायला लावणारा आहे. घर, जमीन, वाहन किंवा घरगुती गरजांवर खर्च होऊ शकतो. उत्पन्न स्थिर राहील, पण बचतीकडे लक्ष देणे गरजेचे आहे. कर्ज किंवा उधारीचे व्यवहार ह्या आठवड्यात शक्यतो टाळलेले बरे. आरोग्यदृष्ट्या कर्क राशीच्या जातकांना या आठवड्यामध्ये पचनसंस्था, छातीत जडपणा किंवा पाण्यासंबंधित त्रास जाणवू शकतो. भावनिक ताणामुळे थोडासा थकवा येऊ शकतो, तेव्हा हलका आहार घ्या, पुरेसे पाणी प्या आणि रोज किमान अर्धा तास चालण्याचा व्यायाम तुम्हाला फायदेकारक ठरेल. ध्यान व श्वसनाचे व्यायाम मानसिक शांतता प्राप्त करून देईल. कर्क राशीसाठी आठवड्याचा शुभ अंक आहे 2, शुभ रंग आहे पांढरा व क्रीम, शुभवार आहे सोमवार, शुभ दिनांक आहे 12 जानेवारी व कर्क राशीसाठी या आठवड्याचा विशेष उपाय, येत्या सोमवारी शिवलिंगावर यथाशक्ती दूध अर्पण करा आणि ओम सोम सोमाय नमः या मंत्राचा 21 वेळेला जप करा. त्यामुळे मानसिक शांतता लाभेल, कौटुंबिक सौख्य आणि आर्थिक स्थैर्य वाढण्यासाठी उपयुक्त ठरेल.